जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मतदारांचे आभार मानले। हरियाणामध्ये भाजपने विजयाची हॅट्रिक साधली आहे। हरियाणामध्ये आजवर एकाही पक्षाचं सलग 3दा सरकार आलेलं नव्हतं, पण या वेळेला भाजपने ही किमया साधली। हरियाणात भाजपने 49 जागांवरती विजय मिळवलाय। 90 जागांच्या हरियाणा विधानसभेतला बहुमताचा आकडा भाजपने पार केलाय। भाजपच्या विजयात आरएसएस आणि स्थानिक मुद्द्यांचा फॅक्टर महत्त्वाचा मानला जातोय। हरियाणामध्ये किसान, पैलवान आणि जवान हे 3 फॅक्टर अत्यंत महत्त्वाचे होते। या तीनही फॅक्टर्सला भाजपने निवडणुकीत टॅक्टफुली हाताळण्याची चर्चा होते। भाजपसोबत या निवडणुकीत आरएसएसची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिल्याचा अंदाज व्यक्त होतोय। सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या 4 महिन्यात आरएसएसने हरियाणामध्ये 16,000 मीटिंग्स घेतल्यात। 6,000 गावातल्या घराघरात डोर टू डोर कॅम्पेन राबवलं। आरएसएसकडनं मतदाता जागरूकता अभियान राबवण्यात आलं। आरएसएसकडनं दिला गेलेला हिंदू एकतेचा संदेश भाजपसाठी गेम चेंजर ठरल्याची चर्चा रंगतेय। सलग 3 वेळेला हरियाणामध्ये सत्ता स्थापन करणारा भाजप एकमेव पक्ष ठरल्यामुळे हा विजय ऐतिहासिक मानला जातोय। अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये परावर्तित करण्यात भाजपला यश मिळालं। लोकसभेनंतर भाजपला पुन्हा उभारी देणारा हा विजय असल्याचं मत व्यक्त होतंय आणि त्याचमुळे भाजपसाठी, कार्यकर्त्यांसाठी हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर दुसरीकडे काँग्रेससाठी आजचा निकाल धक्कादायक मानला जातोय। हरियाणामध्ये काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला, पण जागा वाढलेल्या नाहीत। भूपेंद्र सिंग हुड्डांवरती काँग्रेसची सर्वात मोठी भिस्त होती, पण हुड्डांच्या चेहऱ्यावरती काँग्रेसने लावलेला डाव सपशेल फेल गेल्याचं दिसतंय। अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला बसल्याची चर्चा आहे। काँग्रेसमध्ये कुमारी शैलजा विरुद्ध हुड्डा या वादाचा मोठा फटकाही काँग्रेसला बसला। उमेदवारांच्या निवडीत काँग्रेसच्या चुका झाल्याचं विश्लेषण सुद्धा आता करण्यात येत आहे। हरियाणाच्या निकालानंतर भाजपत उत्साहाचं वातावरण दिसतंय। आरएसएसच्या संघटनेचा भाजपला या निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचंही चित्र आहे। महाराष्ट्राच्याही निवडणुका तोंडावर आहेत आणि भाजपची आरएसएस सोबतची रणनीती महाराष्ट्रासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार का, याचे अंदाज आता हरियाणानंतर महाराष्ट्रात बांधले जाऊ लागलेत। जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि कलम 370 हटवल्यानंतरच्या जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये जनता कौल कुणाला देणार याची उत्सुकता होती। जनतेने पसंती दिली ती नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीला। या निवडणुकीत अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असतील याची घोषणा फारूक अब्दुल्लांनी केली। तर पीडीपीच्या महबूबा मुफ्ती यांना या निवडणुकीचा मोठा फटका बसला। नॅशनल कॉन्फरन्सचा जोरदार कमबॅक या निवडणुकीत पाहायला मिळाला। नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरमध्ये 42 जागा जिंकल्या। जम्मूवरती भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं। जम्मूमध्ये भाजपने 29 जागा जिंकल्यात। महबूबा मुफ्तींचा या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झाल्याचं दिसलं। मुख्यमंत्री पद भूषवलेल्या मुफ्ती यांच्या कन्येला इल्तिजा मुफ्तींना पराभवाचा सामनाही करावा लागला। काँग्रेसला जम्मू काश्मीरमध्ये फक्त 6 जागांवरती विजय मिळालाय। जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पक्षानं खातं उघडलंय। डोडा मतदारसंघातनं भाजपचा पराभव करत आपचे उमेदवार मेहराज मलिक यांचा विजय झालाय।